भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून या तृतीय खंडातील भाग तिसरा आपण पाहत आहोत. भाग तिसऱ्यामधील चॅप्टर काल आपण 5वा पाहिला, आज मग 6वा चॅप्टर पाहणार आहे. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म. तर त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. समर्पण घेतल्यानंतर रोजच्या आपल्या नियमाप्रमाणे आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुख संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखकर आणि सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. तर समर्पण संपलेलं आहे आणि आपण लगेच भागाला सुरुवात करत आहोत व्हिडिओला. कर्म, भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये कर्माला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म. ह्या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते. त्या खालील घटना कोणत्या आहेत? आकाशातील ग्रहकोलांच्या चलनवलनाच्या गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे. नंबर 2, ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा असं हे कालचक्र ऋतुचक्र चालू असते. काही विशिष्ट व्यवस्थेनुसारच बीजांचे वृक्ष होतात, वृक्षापासून फळे उत्पन्न होते आणि फळापासून परत बीज निर्माण होते. ही तिसरं उदाहरण दिलं. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात. भगवान बुद्धाच्या परिभाषेमध्ये याला नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शवणाऱ्या नियमांना ऋतुनियम, बीज नियम आणि असे संबोधतात. समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो असा प्रश्न निर्माण होतो. जे ईश्वरांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्यांचे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात, संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ते सोपं आपले ईश्वर मदत घालून देतात आणि बिनगोर मोकळे होऊन जातात. ईश्वराने संसार निर्माण केला आणि ईश्वर हाच या संसाराचा करता धर्ता आहे असं ते म्हणत असतात. तो भौतिक आणि नैतिक नियमांचा करता आहे. ते सगळेच नियम कोण चालवते म्हणतात? तो ईश्वर चालवते. परंतु त्यांच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात. कारण ते ईश्वरी
आज्ञारूप आहे, कारण ती देवाची आज्ञा, त्या देवाच्या आज्ञेमुळं ते नियम पाळत असतात. आपल्या निर्मात्याच्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे, कारण म्हणतात ईश्वराशिवाय झाडाचं पान हलत नाही, असं ते देवाला ईश्वराला मानणारे लोक म्हणतात. आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो. पण हे कोण चालवते? तो ईश्वर चालवते, असं ते देवाला मानणारे म्हणतात. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात, त्यांचे विचार वरील प्रमाणे असतात. ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही. बुद्धाच्या मते वरील ज्या गोष्टीचं विवेचन केलेलं आहे ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही, म्हणजे ती योग्य नाही. कारण ईश्वर हा नैतिक नियमाचा जनक असेल. ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल, आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तरी ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते? मग याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या का आढळतात, असा प्रश्न निर्माण भगवान बुद्ध करतात. ह्या ईश्वरी नियमांच्या मागे असा कोणता अधिकार आहे? ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय अधिकार आहे? हे संयुक्तिक प्रश्न आहे. एका प्रश्नामध्ये हे प्रश्न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात, त्यांच्याजवळ या प्रश्नांना उत्तर नाही. ही अडचण दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला आहे. असे म्हटले जाते की परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की ह्या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती शक्ती दिली, आणि तीच या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेची मूळ आहे, असं जे देवाला मानतात ते म्हणत असतात. हे सगळं निर्माण देवाने केलं, त्या देवाने जग निर्माण केलं, त्यानंच एकदा याला गती दिली पृथ्वीला, तेव्हापासून पृथ्वी फिरत आहे, असं ते सांगत असतात देवाला जे मानणारी मंडळी आहेत ते. परंतु या उपरांत याच्याही पलीकडे ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा, कृतीचा आहे, ईश्वराचा नाही. म्हणजे सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडविली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर जबाबदारी नैतिक व्यवस्थेची फक्त पडत नाही, परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर, म्हणजे या प्रकृतीवर का सोपवले? मग त्या देवाने नियम केले, मग या पृथ्वीवर का सोपवले नियम? ते असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? मग ते ईश्वर कधी असतो?
तो कधीच हजर नसतो. मग त्याचा उपयोग काय? मग एक माणूस दुसऱ्या माणसाचा जीव घेतो तेव्हा तो ईश्वर काय करतो? एक मनुष्य दुसऱ्या माणसावर अन्याय करतो, अत्याचार करतो, तेव्हा तो ईश्वर काय आंधळा आहे का? काही लोकांना जन्म घालताना काही लोक लंगडे, खुळे, गरीब, अतिगरीब, मग ते त्या ईश्वराला दिसत नाही का? असे प्रश्न निर्माण होतात. मग सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. मग भगवान बुद्ध काय उत्तर देतात ते जरा बारकाईने आपण लक्ष द्या त्याच्याकडे. तथागताचे उत्तर सोपे आहे. ते असे, नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कर्म म्हणजे कर्म, ही गती नियम कोण सांभाळते? तर कर्म सांभाळते. क्रम नियमाप्रमाणे सांभाळली जाते, त्याला कर्म म्हटलेलं आहे. आणि सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर सोपवलेली आहे, इतर कोणावरही नाही. मग कर्म म्हणजे कर्म, पाली भाषेत त्याला कर्म म्हणतात, तर मराठीमध्ये कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य. मग माणसाकडून चांगले कार्य घडतात, वाईटही कार्य घडतात आणि नेहमीसाठी कार्य घडतच असतात. आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम, म्हणजे जे आपण कर्म केलं त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो. त्याचा परिणाम जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो हे आहे. म्हणजे वाईट कर्म केले त्याचे वाईट फळं मिळतात. विस्तवात हात घातल्यावर जळणारच आहे, नाही का? मग तशा प्रकारचं नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म करतो, म्हणजे सत्कर्म करीत आहे, हे त्याचा अर्थ आहे. म्हणजे चांगले कर्म केले तर त्याचे चांगले परिणाम मिळतात, वाईट कर्म केले त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. मग भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत, ते ज्यांना कर्मनियम म्हणून ओळखतात त्या कर्माच्या नियमाचेही विश्लेषण करतात. कर्मनियमाचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याचप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम येतो. जसं रात्र दिवस तशा प्रकारचं चांगलं कर्म त्याचा लगेच त्याचा परिणाम, वाईट कर्म लगेच त्याचा वाईट परिणाम, हा एक नियम आहे आणि तो कोणालाच सोडता येत नाही किंवा कोणीच त्याच्यातून सुटत, त्या नियमातून कोणताच प्राणी, मनुष्य किंवा कोणताही प्राणी सुटू शकत नाही. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्यालाच मिळतो. म्हणजे गहू पेरले तर गहूच येतात, काटे पेरले तर काटेच येणार, बाबळीच्या शेंगा पेरल्यावर काय येणार? बाबळच निघणार आहे. म्हणून कुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. तुम्ही जर बाबूळ पेरले, बाबळीच्या बिया पेरल्या तर तुम्हाला काय मिळणार आहे? बाबळीचेच झाडं मिळणार आहे. तिथं गव्हाचे झाडं निघतील का? नाही निघणार. म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असे कुशल कर्म करा, म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच
नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा परिणाम होणारा परिणाम या दोहोंमध्ये काही कालांतर असतो असे बहुधा घडते. काही गोष्टीमध्ये कालांतर असतो, काही गोष्टीमध्ये ताबडतोब त्याचा परिणाम दाखवतो. या दृष्टीने कर्माचे 3 विभाग करता येतात. त्या कर्माचे 3 भाग केले जातात. विठ्ठ धम्म वेदनीय नंबर 1 कर्म. दुसरं तात्काळ फळ देणारा कर्म त्याला म्हणतात. आणि उपच वेदनीय कर्म म्हणजे ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कर्म. आणि तिसरा अपरापरीय वेदनीय कर्म म्हणजे अनिश्चितच काळाने फळ देणारे कर्म. अशी या कर्माचे 3 प्रकार पाडलेले आहेत. मग कर्म हे कधी अहोसी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. अहोसी कर्मामध्ये ज्या कर्माचा त्याच्या अंगच्या दुर्लभतेमुळे विपाक म्हणजे परिणाम होत नाही, किंवा जी कर्मे अन्य सबळ कर्मामुळे बाद होतात त्याचा समावेश होतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊनही भगवान बुद्धाच्या कर्माचा नियम अनिवार्य आहे. या सिद्धांताला बाधा येत नाही. कर्माचा विपाक म्हणजे परिणाम फक्त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही, दुसरा कोणताच अर्थ नाही. एवढेच काही कर्म सिद्धांतात अभिप्रेत नाही. एवढाच त्यात अभिप्राय आहे असे मानणे चूक आहे. कधीकधी एकाच्या कर्माचा त्याच्या ऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो. म्हणजे बापानं कर्म केलं तर ते लेकाला त्याचा भोगावं लागते, फेडावं लागते गोष्टी, अशा प्रकारचं. तथापि हे सर्व कर्म नेमाचेच परिणाम आहेत, कारण तोच कर्म नियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो. व्यक्ती येतात जातात, पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते. कितीक लोक जन्मतात आणि कितीक लोक मरतात, पण नियम मात्र तो सृष्टीचा चक्र हे चालूच राहणार आहे, चालत आलेलं आहे. आणि त्याप्रमाणेच ही व्यवस्था बनविणारा कर्मनियमही अप्रतिहत राहतो. याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झाले आहे. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये ज्याला लोक ईश्वर म्हणतात ते भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये नीती म्हणतात, त्याला नीतीला स्थान दिलेलं आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवादित आहे. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ क्वचितच समजावून घेतला जातो. प्राय जवळजवळ नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. चुकीच्या संगतीला
जातो, चुकीचा सांगितला जातो अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवान बुद्धाने कर्मसिद्धांत मांडला. या सत्याची फारच थोड्यांना जाणीव असते आणि तथापि कर्मसिद्धांत मांडण्यात बुद्धाचा हाच हेतू होता की कर्मनियमाचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे. ह्या कारणास्तव कर्मनियम हा धम्माचे एक प्रमुख अंग आहे. कर्मनियम हा धर्माचे एक प्रमुख अंग मानला जातो. अशा प्रकारे आपण या भागामध्ये, या व्हिडिओमध्ये आपण कर्माचे परिणाम काय होतात हे आपण व्हिडिओमध्ये पाहिले. कर्माला किती महत्त्व आहे भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये हे आपण या भागात पाहिलं. तर आज आपण इथेच थांबूया. इथेच आजचा भाग चॅप्टर थांबलेला आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होए रे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा, कॉमेंट्स करा. ही आपणा सर्वांना नम्र विनंती. गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल याला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भगवान बुद्धाच्या धम्माच्या प्रसाराला आपण हातभार लावा. मानवतेसाठी उपयोगात पडणारं भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान कोणत्या एका जातीसाठी नसून अखिल मानवजातीच्या जीवनाशी निगडीत असलेलं तत्त्वज्ञान आहे. म्हणून प्रत्येक धर्मातील, जाती धर्मातील व्यक्तींनी, मानवजातीतील व्यक्तींनी त्याचं श्रवण करावं, त्याचा अभ्यास करावा. एवढं बोलून आजचा हा व्हिडिओ इथे थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.